तर 600 किलोमीटर पर्यंत हवाई हल्ल्याची रेंज आहे। S-400 एअर डिफेन्स सिस्टीमना पाकिस्तानचे भारतातील 15 शहरांवरचे हल्ले परतवून लावण्यात आले। S-400 काय आहे ते आपण पाहूया। एकाच वेळी 36 लक्ष्यांवर टार्गेट करू शकतं। S-400 मध्ये एकाच वेळी 4 प्रकारच्या मिसाईल्सचा वापर होतो। त्याचबरोबर लढाऊ विमानं, क्रूज मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल क्षणात पाडले जातात। तर अमेरिकन पॅट्रियट सिस्टीम पेक्षा सुद्धा हे S-400 एअर डिफेन्स सिस्टीम जलद आहे। S-400 सिस्टीम जी आहे ती आपण रशियाकडून घेतलेली आहे। त्याचा पहिल्यांदाच वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर गुजरातच्या कच्छमध्ये जो पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला झाला त्या ड्रोनचा हा अवशेष, त्याचा फोटो आपण पाहतोय। कच्छ असेल, भुज असेल, अवंतीपुरा असेल, म्हणजे पंजाब, काश्मीर, गुजरात या भागातल्या काही लष्करी तळांवर, शहरांवर पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईलनं हल्ल्याचा प्रयत्न केला, जो भारतानं S-400 सिस्टीमच्या मदतीनं हाणून पाडला। तर कच्छ सीमेजवळ भारतानं पाकिस्तानचा हा ड्रोन पाडलेला आहे। त्याची ही दृश्य आणि याचे अवशेष आता भारतानं जमा केलेत। भारतातल्या 15 लष्करी तळांवर ड्रोननं हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। त्यानंतर कच्छ सीमेजवळ भारतानं पाकिस्तानचा हा ड्रोन पाडलेला आहे। काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करानं या ठिकाणी अभ्यास केलेला होता। या ठिकाणी त्याची दृश्य देखील आपण पाहिली होती। तर कच्छ सीमेजवळ भारतानं हा ड्रोन पाडलेला आहे।